हॅलो ऑल ऑफ यू. मी स्वप्नाली अस्मी किशनने तुमचं स्वागत करते. आज मी ही वुलन चौरंगाची मॅट तुम्हाला बनवायला शिकवते आहे. खूप सोपी आणि सुंदर दिसणारी आहे. ही नक्की करून बघा. तुम्हाला खूप ठिकाणी आपल्याला ही वापरता येते चौरंगावरती. आता त्यासाठी मी तुम्हाला चौरंगाचं माप सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही घ्या. पण इन जनरलच मला जे माहिती आहे त्यानुसार चौरंग 16 इंची किंवा 18 इंची असतात. सो मी 18 इंचाने तुम्हाला शिकवते आहे. त्यासाठी बेस मटेरियल मी पहिल्यांदा घेतलेलं आहे. पॉलिस्टर कॉटन घेते आहे, जे टू व्हीलरच्या सीटसाठी वापरतो आपण. ते तुम्हाला कुठेही दुकानामध्ये जिथे ह्याचं रॉ मटेरियल मिळतं तिथेही मिळतं. पेन, पेन्सिल, कात्री, त्यानंतर कंपॉस, ग्लूगनच्या कांड्या आणि फेदर वूल, हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे. ज्यांना माहीत नाही आहे, जे नवीन आहे, ते माझ्या चॅनलला जाऊन याच्यासाठीचा बेस मटेरियलचा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघा. आता मी 18 इंचानुसार बरोबर माप घेतलं आणि 18 इंचानुसार मी एक चौकोन कट करून घेतलं. बरोबर चौकोन घेतलेला आहे 18 इंचानुसार आणि चौकोन मी एक कट करून घेते 18 इंची. म्हणजे सगळ्या बाजूने 18 इंच असं बरं घडी करून जरी तुम्ही चौकोन केला तरी देखील चालणार आहे. आता हा 18 इंचाचा चौकोन घेतल्यानंतर मला मधला पॉईंट काढायचा आहे. म्हणजे मी असा एक त्रिकोण केला आणि बरोबर त्याच्यावरती दुसरा एक त्रिकोण केला. बरोबर हा असा पॉईंट मला मिळाला आहे. आता हा पॉईंट मिळाल्यानंतर मधला पॉईंट मिळाल्यानंतर तिथे मी बरोबर एक सेंटर पॉईंट मी काढून घेते. आता हा सेंटर पॉईंट काढूनच त्याच्याभोवतीच मला त्या चौकोनात तो जो गोल येणार आहे मधला, तिथे मला स्वस्तिक काढायचे. म्हणून मी सेंटर पॉईंट त्या दोन रेषांच्या मध्ये बरोबर जिथे क्रॉस होतील तिथे मला मी इथे सर्कल काढून घेणार आहे. आता हे सर्कल काढण्याच्या आधी मी फक्त एकदा चेक करते की माझा तो बरोबर सेंटर पॉईंट मिळतोय की नाही. हो, तो मिळाला आहे. आणि मी साधारणतः तो सेंटर पॉईंट इथे बरोबर इकडून आणि इकडून मी बघितला 9 इंचावरती तो आहे. तर 9 मग आता मी काय करते, 4 इंचचं सर्कल मी काढून घेते. 4 इंच रेडियस पकडून मी सर्कल काढलं. 4 इंच रेडियस किंवा 10 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन सर्कल काढलं. त्यानंतर मी बरोबर 2 ह्या खुणा केल्या, याला एक ही पूर्ण रेष. आणि आता इथे मी काय करते, 1 सेंटीमीटरला बरोबर पॅरलल दुसरी रेष करते. अशा पद्धतीने हे सेम 1 सेंटीमीटर मी खूण करते आणि दुसरी ही रेष काढते आहे. त्याच्याच भोवती जी मधली रेष काढलेली होती त्याच्या भोवती मी 1 सेंटीमीटरवरती अशा 2 रेषा मी काढून घेतल्यात. कारण मला तिथे स्वस्तिक काढायची आहे म्हणून मी बरोबर ती हे करते. आता हे माझं नीट आली नाही, ती इरकी झाली म्हणून मी हे परत करते आहे. तर इथे मी बरोबर त्या पद्धतीने रेषा नीट काढून घेते आहे. हे बघा, अशा पद्धतीने ह्या रेषा माझ्या आलेल्या आहेत ह्या बरोबर. आता सेम पद्धतीने इकडे आणि इकडे मी परत 1 सेंटीमीटरवरती घेतली मधल्या रेषेच्या वरती आणि ह्या अशा 2 रेषा काढल्या. म्हणजे स्वस्तिकचा जो माझा मधला भाग आहे तो बरोबर माझा 2 सेंटीमीटरचा असेल. आता ही साईडने मी 4 सेंटीमीटरवरती खुणा करते. बघा, शेवटची रेष ती ही रेष, परत इकडची शेवटची रेष ती ही रेष, म्हणजे तिसरी रेष ती ही. परत मधला जो स्वस्तिकच्या मधला जो सुटलेला भाग आहे तिथे मी 4 सेंटीमीटर काढून मी बरोबर ही अशी रेष मारली. याला सरळ इकडच्या बाजूला पण सरळ रेष, स्वस्तिकचा पार्ट तयार व्हायला लागला. परत तिथे परत 2 सेंटीमीटर ठेवावी लागेल ना आपल्याला, म्हणजे 2 सेंटीमीटर. इकडे पण तसंच वरच्या भागामध्ये 2 सेंटीमीटर सोडलं आणि इथून एक रेष मारली. त्याच पद्धतीने इकडच्या पण साईडच्या 2 उभ्या रेषा. परत इथलं मधलं अंतर 4 सेंटीमीटर सोडलं आणि हे थोडंसं तुम्हाला हे होईल, पण ही एकच डिझाईन थोडंसं कंटाळवाणं होऊ शकतं. पण ही एक डिझाईन केली ना की तुम्ही ट्रेस करून याच्यात तुम्ही असंख्य वेगवेगळी वूल वापरून तयार करू शकतात. झालं आपलं स्वस्तिक तयार झालं. आता बघा, मी खोडून दाखवते तुम्हाला. ॲक्च्युली तुम्हाला हे खोडायची गरज नाही, तुम्हाला दाखवण्यासाठी मी खोडते, कारण ते खालती वुलन मॅटमध्ये जाणारच आहे. आणि एक डिझाईन तुम्ही केलेली असली आणि ट्रेस करून तुम्ही दुसरी जरी केली, कागदावर काढली, ट्रेस पेपरनंतर दुसऱ्याच्यावरती करून घेतली कार्बन करून, तरी होतं आहे. आता मध्ये मी गोल सर्कल करते आहे मध्यभागी. तिथे मी त्याच्यासाठी 2 मधला जो ठिपका असतो स्वस्तिकचा तिथे 2 सेंटीमीटरवरती मध्यभागी मी खूण करून घेतली. बरोबर 2 सेंटीमीटर घेऊन मध्यभाग काढला आहे. इकडच्या 2 सेंटीमीटर घेऊन
अंदाजही तुम्ही हे करू शकतात. वुलन मॅटचं हे खूप छान असतं की तुम्ही अंदाजाने देखील करू शकतात. पण आता दाखवण्यासाठी मी तुम्हाला परफेक्ट दाखवण्यासाठी मी तिथे बरोबर मध्यभाग 2 सेंटीमीटरवरती आला, 1 सेंटीमीटर तिथे मी गोल काढून घेते सो दॅट तिथे मला लाल रंगाची वूल लावायची आहे. आणि वुलन मॅटमध्ये थोडंसं इकडे तिकडे चुकलं तरी आपण त्याच्यावरती परत तो दुसरा कलर तिथे आपण लावू शकतो. बघा अशा पद्धतीने माझं मी हे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. आता हे मी मुद्दाम कागदावर काढलं, तसंच तुम्ही त्या डायरेक्टली याच्यावरती पण काढून घेऊ शकतात. ट्रेस करायचं, कार्बन केलं की दुसऱ्याच्यावरती तयार झालं. आणि मग हे असंच मी आता इथे बघा हे असं काढून घेतलं. आणि त्यानंतर मी काय करते आहे 4 सेंटीमीटरवरती ह्या खुणा करून घेते बरोबर त्या सर्कलच्या भोवती 4 सेंटीमीटर. आणि तिथे मी स्क्वेअर काढणार बरोबर, इकडे पण 4 सेंटीमीटर आणि मासा स्क्वेअर मी काढणार आहे बघा. आता हे मुद्दाम माप तिथे मी मधलं जे 2 सेंटीमीटर आहे इथलं मी 4 सेंटीमीटर सोडते आहे. तुम्हाला परत एकदा कन्फर्म करण्यासाठी सांगते. 4 सेंटीमीटर ही जागा सोडली मी. आणि जे स्वस्तिक आहे ते सगळ्या बाजूने 2 सेंटीमीटर बरोबर आहे मधलं जे आहे. आणि जे मधलं सर्कल आहे ते 1 सेंटीमीटरचं आहे. आणि हे इथलं जे अंतर आहे हे 4 सेंटीमीटरचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही एक डिझाईन काढून घ्या की तुम्हाला असंख्य डिझाईन त्याच्यापासून डिझाईन एकच असंख्य कलरफुल तुम्ही करू शकाल. आता मी तो सेंटर पॉईंटला ग्लू गन वापरून तिथे मी बरोबर रेड कलरची वूल वापरते आहे. माझं स्वस्तिक तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. रेड कलरच्या ग्लू गनने मी ते करून घेते आहे. यासाठी माझे बेसिकचे व्हिडिओ आहेत ते पण बघा. आता तुम्हाला याचा बिझनेस करायचा असेल तर एक डिझाईन केल्यावरती तुम्ही याच्यापासून एक डिझाईन हेच पण वेगवेगळे कलर्स तुम्ही यूज करून वेगवेगळ्या प्रकारचं चौरंगाचं आसन बनवू शकतात. गुलाबी मधल्या शेड्स घेऊन पण खूप छान दिसतं. बघा हे पण झालं. मी पूर्ण जे आहे अशा पद्धतीने चिटकवून घेतलं. झालं माझं स्वस्तिक. आता मधलं जे आहे ते मी पांढऱ्या कलरचा वापर करते आहे. या सगळ्या ह्याच्यात मी तुम्हाला एक टिप देते. आता मध्ये इकडे येलो कलरने करणार. आता एक टिप अशी देते तुम्हाला मी की हे सर्कल झालं ना पांढऱ्या कलरचं की पूर्ण पांढऱ्या कलरने एक सर्कल करून घ्या. आता येलो कलर स्टार्टिंग तुम्ही सर्कलनेच करा अख्खी. मग जेव्हा तुमचा शेवटी असे कॉर्नर येतात ना त्या कॉर्नरला तुम्ही येलो कलरने कॉर्नर हे करून घ्या. सर्कल केल्यानंतर हे कॉर्नर करा. आणि कॉर्नर केल्यानंतर सगळ्यात शेवट जो येतो ना तो जो लूप आहे तो पूर्ण स्क्वेअरने करा. सगळ्यात शेवटचा लूप जसं सर्कलचा सगळ्यात शेवटचा लूप जो आहे स्वस्तिकचा मी तुम्हाला म्हटलं की पूर्ण ते एक सर्कल त्याच्या भोवती एक करून टाका. तसं सेम याच्यामध्ये पण बघा हे असं पूर्ण एक जे आहे ते असं पूर्ण स्क्वेअरने करा. ही एक टिप आहे याच्यामध्ये, म्हणजे दिसायला ते छान दिसतं असं उठा. आता याच्या भोवती मी तुम्हाला ऑरेंज कलर घेते आहे. ऑरेंज कलरने मी 2 वेढे ऑरेंज कलरचे गेले. आता हे काही नाही, आता स्क्वेअरच आहे त्यामुळे ह्याला 2 लूप मी ऑरेंज कलरचे मी घेते. 2 लाईन्स पूर्ण 2 लाईन्स मी या ऑरेंज कलरचे घेऊन घेणार आहे. आता मैत्रिणींनो तुम्ही माझं चॅनल खूप जणी बघतात पण सबस्क्राईब करत नाही. सो तुम्ही प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. आवडलं तर मला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा आणि काही सुधारणा करायची असेल तर ते देखील सांगा. अशा पद्धतीने मी हे चिटकवून घेते आहे. म्हणजे असं दिसतं की जवळपास 97 to 95% लोक बघतात पण ते सबस्क्राईबच करत नाही चॅनल. आता मी रेड कलर वापरते आहे. कौतुकाची दिलेली एक थाप पण पुरेशी असते. तसं एक सबस्क्रायबर पण मिळाला तरी खूप छान वाटतं. बघा हे अशा पद्धतीने मी स्क्वेअरचे हे रेड कलर लावून घेतलेला आहे. रेड कलर नंतर मी ग्रीन कलर लावते आहे. डार्क ग्रीन कलरने पुढचे वेढे करते आहे. आता ग्रीन कलरचे मी 2 किंवा 3च वेढे घेते. रेड कलरचे जरा जास्त घेतले. तुम्ही हे कमी अधिक तुमच्या सोयीनुसार आवडीनुसार अवेलेबल वूलनुसार तुम्ही हे करू शकतात. किंवा तुम्हाला वाटलं की नाही याचा एखादाच वेढा घ्यावा तर करू शकतात तुम्ही. पण तुम्हाला ते 18 इंच पूर्ण करायचं आहे म्हणून मग
पण कमी अधिक तुम्ही लांबी रेड कलरची आणि याची करू शकतात, कमी अधिक लांबी. आता मी मध्ये डार्क ग्रीन कलर करते बघा, एक मध्ये डार्क ग्रीनने मी हे करून घेतली शेड. आता त्याच्यानंतर जे आहे हे पूर्ण डार्क ग्रीन छान दिसतं असं मला वाटतं, सो मी आता एक डार्क ग्रीनने शेड केली आणि त्याच्यानंतर मी एक येलो कलर लास्ट लावला. तिथे तुम्ही डार्क ग्रीन वापरला तरी चालेल, नाही वापरला तरी चालेल. आता एवढं अंतर राहू द्यायचं आहे येलो कलर वापरल्यानंतर. साधारणतः एवढं अंतर राहू द्यायचं सो दॅट आपल्याला खालचं जे फ्रिल आहे हे लावता येईल. आता हे खालचं जे कट करायचं आहे तुम्ही तुमच्या चौरंगाच्या मापानुसार ते कट करा. एवढं उंचीला किती होतं आहे त्यानुसार तुम्ही हे कट करा कात्रीने, आणि मग त्याच्यानंतर हे कट करा तुम्ही. आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं चिटकवून घ्यायचं आहे. हे कट करून वेगवेगळे जे दोरे आहेत, मी सिक्वेन्स घेतला आहे येलो, ऑरेंज, रेड, डार्क ग्रीन आणि ग्रीन, हे असं शेड मी घेते आहे. आता त्या पद्धतीने तुम्ही हे सगळ्या पूर्ण ओव्हरऑल सगळीकडे चिटकवून घ्या. आता माझं हे साधारणतः 20 सेंटीमीटर मी घेतलं आणि कट केलेले आहे. हे 20 सेंटीमीटरचे धागे कट करून तुम्ही सगळीकडे हे जॉईंट करून टाका की झालं तयार. दिसायला सगळ्या बाजूने मी लावून टाकलं आहे. एवढं अंतर मी साधारणतः राहू दिलेलं होतं, तेवढं राहतं जनरली, आणि 20 सेंटीमीटर नंतर सगळं इव्हनने कापून टाकलं आहे. बघा हे इतकं सुंदर दिसतं आणि हे नक्की करून बघा. आवडलं तर सांगा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग.